येस माय डिअर फ्रेंड रेणुका, माझ्या फेवरेट समर्पिता किचनला टाळं लागलं की नाही? मग उद्यापासून समर्पिता किचन मधून टिफिन्स जाणार नाहीत असं डिक्लेअर केलं की नाही माझ्या समीरने? मी काही मिस्टर करत नाहीये ना? उद्याच्या टिफिनचं तर सोड, नाही ते मॅनेज केलंच आहे त्यांनी, पण इथून पुढे समर्पिता किचन कसं सुरळीत चालू राहील ना, त्याच्यासाठी अरेंजमेंट करतायत ते. व्हॉट? कसं शक्य आहे अगं? रॉ मटेरियल नाहीये, किचन स्टॉक नाहीये, कसं कसं पॉसिबल आहे हे? अगं त्याच्यासाठी वेगळा सोर्स शोधलाय त्यांनी. ह्या अर्पिताचं डोकं जरा जास्तच पुढे पुढे धावत असतं ना. ठीक आहे, घेऊ दे तिला फार्मर्स कडून रॉ मटेरियल. याचं पुढे काय करायचं ना ते मी पण बरोबर बघते. नमस्कार. नमस्कार. तुम्ही या दोघांना उत्सवापासून ओळखताय, समीर आणि अर्पिता, माझी नातसून आणि नातू. यांच्या हातूनच तर कुंकुमार्चन झालं होतं. या दोघांचं ना मामा काहीतरी काम आहे तुमच्याकडे, म्हणून ती दोघं जण भेटायला आली आहेत. तर बोलू दे का त्यांना? हा हा. समीर, अर्पिता, आता मी यांची तुम्हाला ओळख करून देते. हा, हे नारायण मामा. नमस्कार. नमस्कार मामा. नमस्कार. यांच्याकडे उत्तम ज्वारी, भुईमुग आणि तूर होतात. समीर, हे मारुती जगदळे. नमस्कार. यांच्या शेतातला ताजा भाजीपाला तालुक्याच्या बाजाराला गेला ना की कापरासारखा लगेच संपतो. हे कापसे, यांची ऊसाची बाग आहे. नमस्कार. आणि हे जे पाटसे आहेत ना, हे गायकवाड. त्यांच्या बाजूला बसलेत ते इंगळे. त्यांच्या बाजूला परत बसलेत ते पण गायकवाड. आणि पाठीमागे बसलेत ना ते कांबळे. बरोबर? समीर, अर्पिता, ही सगळी आपल्या गावची आपली माणसं आहेत. हा. आजी, एवढ्या तातडीने मंदिरामध्ये कशाला बोलवलंय आम्हाला? अरे बाबा, या मुलांचं काम आहे तुमच्याकडे. असं आता तुम्ही आपापसात बोला, मी तुमच्या मध्ये पडणार नाही. समीर, नमस्कार. खरं सांगायचं तर आमचं काम आहे म्हणण्यापेक्षा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. मुंबईमध्ये आमचा स्वतःचा व्यवसाय आहे डबे पोचवण्याचा. म्हणजे हे कामाला वगैरे लोक जातात ना, त्यांना डबे पोचवतो आम्ही. पण काही लोकांना ते बघवलं नाही आणि त्यांनी आमच्याबद्दल वाईट साईट पसरवायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की आम्हाला भाजीपाला, किराणा माल मिळणं बंद झालं. आणि त्यामुळे सध्या आमच्या किचनचं भविष्य धोक्यामध्ये आहे. त्यामुळे आम्ही विचार केला की धान्य, भाजीपाला व्यापाऱ्यांकडून घेण्यापेक्षा आम्ही थेट शेतकऱ्यांकडून घेतला तर यात आपल्या सगळ्यांचाच फायदा आहे मामा. जो रेट आम्ही व्यापाऱ्यांना देत होतो तोच रेट आम्ही तुम्हाला देऊ. म्हणजे तुम्हाला पण तुमच्या मालाचा योग्य मोबदला मिळेल, तुमचा खपही वाढेल आणि आम्हाला पण चांगला आणि ताजा माल मिळेल. एवढीच मदत हवी आम्हाला तुमच्याकडून, बाकी काही नाही. तुम्ही आपापसात बोलून ठरवून सांगू शकता, काही हरकत नाहीये. पण तुमची मदत मिळाली तर बरं होईल एवढंच वाटतं. खूप हक्काने आलोय आपल्या माणसांकडे मदत मागायला. बाकी तुम्ही म्हणाल ते सगळं मान्य असेल आम्हाला. आजी, तुम्ही सांगा काय करायचं ते, आम्ही तुमच्याकडे बघून आहे. नारायण मामा, तुम्ही पण माझी माणसं आहात, ही पण माझीच माणसं आहेत. पण हा तुमच्या दोघांमधला व्यवहार आहे.
मामा तुम्ही तुमचा निर्णय घ्या आणि यांना सांगा, मला भरीला पाडू नका. माफ करा, पण आम्ही तुम्हाला उधारीवर माल नाही देऊ शकत. रोकडा द्या आणि माल घेऊन जा. हा. काय मग, आवडलं ना घर? घर आवडलं, पण भाडं किती आहे? भाडं फक्त 23,000 रुपये. सगळीकडे हाच रेट चालू आहे. आणि कमीत कमी मी तुमच्यासाठी डिपॉझिट 60,000 रुपये करून देणार. आमच्या ना थोडं बजेटच्या बाहेर जात आहे. थोडं कमी मध्ये असेल तर सांगा ना. कमी मध्ये? आता यापेक्षा कमी काय सांगणार? अहो, तरी मी तुम्हाला ठाण्यातली ऑप्शन सांगितली आणि मुंबईमध्ये यापेक्षा कमी कुठेच नाही मिळणार. हा, तर तुम्हाला यापेक्षा जर कमी हवं असेल तर तुम्हाला बदलापूर, अंबरनाथ त्या साईडला जावं लागेल. हे बघा, माझ्याकडे जेवढी ऑप्शन होती तेवढी सगळी घरं तुम्हाला दाखवून झाली. आता जर नवीन ऑप्शन जर माझ्याकडे आलं कमी किमतीमध्ये तर मी तुम्हाला नक्की कॉल करतो. चालेल. थँक्यू. हो. बाबा, आपल्याकडे जेवढे पैसे आहेत, सेव्हिंग्स वगैरे सगळे मिळून सुद्धा तेवढे होणार नाही आहेत. तो कमी पडणार आहेत ते सुद्धा. म्हणजे आपल्याला हवा तसा एरिया नाही मिळणार आहे. मला काळजी गौरीची वाटते. म्हणजे लांब कुठेतरी जागा मिळाली तर तिच्या शाळेचं कसं मॅनेज होणार आहे? हो ग, म्हणजे ना आमच्यामुळे त्या बिचाऱ्या गौरीची पण फरफट होते. तिची त्यात काय चूक? तिचं नुकसान व्हायला नको. मी काय म्हणतो कल्याणी, तू आणि गौरी जर काही दिवस तुझ्या माहेरी जाऊन राहिला तर बरं होईल ना. म्हणजे काय आमच्यामुळे? बाबा, काय बोलताय तुम्ही? तुम्हाला माहितीये मी कुठेही जाणार नाहीये तुम्हाला आणि आईंना सोडून. आणि बाबा, माझा संसार मोडला तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाची बाजू न घेता माझी साथ दिली. मग मी तरी कशी जाईन तुम्हाला अर्ध्यावर सोडून?